हॅलो नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं व लाडक्या भावांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर नारी शक्ती ॲप्लिकेशनमध्ये लाडक्या बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना दिवसेंदिवस नवीन समस्या पाहायला मिळत आहे। यातच आता नवीन समस्या ही उद्भवली आहे, तर ती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असं एरर बऱ्याचशा उमेदवारांना येत आहे। तर हा प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा आहे तर इथे सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर तुमचा नवीन जो अर्ज करताय तो तुमचा फॉर्म आता ॲक्सेप्ट होणार नाही। तर या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे। तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा आहे संपूर्ण काय डिटेलमध्ये आपण पाहू आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत असते आणि तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता आणि लाईक करायचा विसरता। तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी बऱ्याचशा उमेदवारांना अशा काही प्रकारचं येत आहे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड। तर असा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे, कारण की मित्रांनो नारी शक्ती ॲप्लिकेशनवरती आता नवीन अर्ज करणे हे मान्य नाही। कारण की मित्रांनो सरकारने यावर पर्याय म्हणून नवीन वेबसाईटसुद्धा चालू केली आहे। तर ती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, ladkibaheen.maharashtra.gov.in अशी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे। तिथे जाऊन तुम्ही आता नवीन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तिथे तुमचा फॉर्म अप्रूव्ह करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला लगेच अर्ज करायचा आहे। ज्या उमेदवारांचे अर्ज करणे बाकी असेल अशा सर्व उमेदवारांनी तिथे जाऊन अर्ज करायचा आहे आणि ज्यांचे अर्ज हे करून झाले आहेत किंवा त्यांचं अप्रूव्ह झालं की पेंडिंगमध्ये गेले असं चेक करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला नारी शक्ती ॲप्लिकेशनवरती चेक करायचं आहे। आणि बाकी नवीन उमेदवारांनी जर अर्ज केला वेबसाईटवरती तर त्यांना तिथे वेबसाईटवरती तिथे ऑप्शन पाहायला मिळतील। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमचा प्रॉब्लेम हा 100% दूर झाला असेल। जरी तुमचा प्रॉब्लेम जर बाकी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू व अजून जर तुम्हाला काही समस्या असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो।